गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमधून पाऊस ओसरल्याचं चित्र दिसतंय। मात्र हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अलर्ट अनेक भागांना जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे ऑगस्ट महिन्याची सुरुवात नेमकी कशी असणार आहे, कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कुठे कोणताही अलर्ट नसणार आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आजच्या ह्या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की आजची वातावरणाची पावसाची नेमकी काय स्थिती आहे। तर आज महाराष्ट्रातून बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला आहे। विदर्भातलं फक्त गोंदिया असेल, भंडारा आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केलेलं होतं। हे विदर्भातले 3 जिल्हे सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात कोणताही अलर्ट आज हवामान खात्याने दिलेला नव्हता। मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आज नसणार आहे, असं या मॅपच्या माध्यमातून हवामान खात्याने म्हटलेलं आहे। यानुसार आता विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय का आणि उर्वरित या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा काय स्थिती आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची म्हणजे 2 आणि 3 ऑगस्टची सुद्धा काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या पुढच्या मॅप्समधून आपण समजून घेऊ शकतो। तर 2 आणि 3 तारखेला सुद्धा विदर्भात पाऊस असणार आहे। विदर्भात नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर हा जो पट्टा आहे इथे येलो अलर्ट जारी केलेला आहे। तर उर्वरित जो महाराष्ट्र आहे तिथे पाऊस पडण्याची शक्यता नाकारण्यात आलेली आहे। कुठेही इतर ठिकाणी अलर्ट दिलेला नाहीये। मात्र नाशिकचा जो घाट परिसर असेल, नाशिक, धुळे आणि नंदुरबार, याचबरोबर सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि जो घाटाचा परिसर आहे, कोल्हापुराचा घाट परिसर असेल किंवा साताऱ्याचा घाटपट्टा असेल, इथे काही प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं, ढग दाटलेले असू शकतात। मात्र पाऊस पडण्याची शक्यता इथे दिलेली नाहीये। अलर्ट कोणताही या भागांमध्ये देण्यात आलेला नाहीये। आणि 3 तारखेला सुद्धा विदर्भातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। 3 तारखेला विदर्भासोबत हिंगोली असेल, नांदेड असेल, लातूर या पट्ट्यात सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। म्हणजेच विदर्भासह या मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्येही पाऊस पडण्याची, काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। आता 4 आणि 5 तारखेची सुद्धा स्थिती पुढच्या मॅप्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। तर 4 आणि 5 तारखेचा हा मॅप आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की वर्धा आणि चंद्रपूर इथे येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। तर इकडे सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने 4 तारखेला वर्तवलेली आहे। हे जिल्हे सोडले तर 4 तारखेला सुद्धा उर्वरित महाराष्ट्रात कोणताही अलर्ट नाहीये, पाऊस पडण्याची शक्यता नसणार आहे। मात्र 5 तारखेला महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। अनेक जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे। त्यामध्ये विदर्भातला जो संपूर्ण पट्टा आहे, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, नागपूर याचबरोबर मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि उर्वरित जे जिल्हे आहेत तिथे सुद्धा ढगाळ वातावरण आणि विजांचा कडकडाट असण्याची शक्यता आहे। इथे आपण बघू शकतो की अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असण्याची, विजांच्या कडकडाट असण्याचे सिम्बॉल्स दिलेले आहेत। याचा अर्थ उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल आणि कोकण किनारपट्टीचा हा जो भाग आहे इथे पाऊस पडू शकतो, असा अंदाज या इमेजेसच्या माध्यमातून, मॅपच्या माध्यमातून आपण वर्तवू शकतो। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस वातावरणाचे असणार आहेत। अशा पद्धतीने पाऊस इथून पुढचे 5 दिवस पडणार आहे। आता आणि 4 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस महाराष्ट्रात नसणार आहे। मात्र हवामान तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे 15 तारखेनंतर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता महाराष्ट्रात वर्तवण्यात आलेली आहे। तर या व्यतिरिक्त तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा तुमच्या जिल्ह्यात संदर्भात आणखी काही माहिती अपेक्षित असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।